नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आदिती तटकरे यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे आपल्याला. आत्ताच सगळ्यात मोठी अपडेट आहे. आता याच्यामध्ये आपण सगळेजण बघणार आहोत की नेमकं कोणाला किती रुपये मिळत आहेत. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळत आहे. 3000 रुपये मिळणार आहे. आता 3000 रुपये म्हणजे डबल हप्ता कोणत्या लाडक्याला बहिणीला मिळणार. सोबतच बघा, भरपूर लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये सुरू होणार आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये येणार आहेत. लक्षात घ्या, 3 याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या अपडेट्स आहेत. पहिली अपडेट मी तुम्हाला सांगितली की डबल हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना 3000 रुपये तिथं मिळणार आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत आणि भरपूर लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये. हे सगळ्यांनी नोंद घ्यायची. आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येत आहे, तुम्ही 3000 मध्ये येत आहे, तुम्ही 1500 मध्ये येत आहे का, तुम्ही 500 रुपये येत आहे का, तुम्ही कशातच येत नाही, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तर लक्षात घ्या, व्हिडिओ संपूर्ण पहा. आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः पोस्ट केलेला आहे सोशल मीडियावरती. त्यामुळं आपण ही आत्ताची बातमी सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही काय करता, व्हिडिओ बघता. लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर बातमी फक्त आपल्या चॅनलने टाकलेली होती की हप्ता चालू झालेल्याच्या नंतर सगळ्यांनी गेलेला आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं. पहिल्यांदा जर तुम्हाला लवकरात अपडेट पाहिजे असेल आणि खरी, तर आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा पटकन. बघा, लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधीचे वितरण सुरू झालेले आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः तिथं पोस्ट करत सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. याची खरी सुरुवात ही काल संध्याकाळपासूनच झालेली आहे. लक्षात घ्या, 5 वाजता काल सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज आलेले आहेत. तुम्ही जाऊन कालचा व्हिडिओ बघू शकता. हे आता राहिलेल्या बहिणींना बघा, आज उद्या म्हणजे आज किती तारीख आहे, 6, 7, 8 हे 3 दिवस, 6, 7, 8 हे 3 दिवस वाटप चालू राहणार आहे. महायुती सरकारचा दृढनिश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या दृढ निश्चयानुसार लाडक्या बहिणीचा दृढ विश्वास या बळावरती लाडकी बहीण योजना दमदार सुरू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुढेही सुरू राहील असं त्यांनी सांगितलं. आता बघा, मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहेत. व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ लक्षात ठेवायचा आहे. व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. गडबड करायची नाही आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात. आता बघा, आज दुसरा टप्पा जो आहे, आज दुसरा टप्पा तुम्हाला 4 वाजता पुढे पाहायला मिळणार आहे. 4 वाजताच्या पुढे त्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना खटाखट पैसे हे वितरित होणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ पाहायला गडबड करायची नाही. व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. आणि सगळ्यांनी एकदा कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाला मेचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला मेचा हप्ता आलेला आहे आणि किती आलेला आहे. तुम्हाला 1500 रुपये आले का, तुम्हाला 500 आले का, तुम्हाला 3000 आले. पटापटा कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. बघा, लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर मी तुम्हाला लगेच सांगेल काय करावं लागणार जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे पैसे मिळणार, 3000 रुपये मिळतील. हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार, कोणत्या बँकेत येणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कोणाला 50,000 रुपये मिळणार आहेत आता, कारण ह्या महिन्यापासून नियम चेंज झालेले आहेत. तुम्हाला माहीत असेल तर, नसेल तर सांगतो. सरकार तुम्हाला 50,000 रुपयाचं कर्ज देणार आहे. त्यासाठी मे महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय काय होणार आहे. नंतर मे महिन्यातच तुम्हाला घरकुल सुद्धा मिळणार आहेत भरपूर लाडक्या बहिणींना. ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती नक्की मिळणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बघा, दर महिन्याला तुम्हाला माहिती आहे 1500 रुपये दिले जातात. गेल्या वेळेस आपण बघितलं तर 7 मेला आपल्याला एप्रिल महिन्याचा हप्ता आला होता. त्यानंतर मे महिन्याची रक्कम कधी मिळणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु 11व्या हप्त्याच्या रकमेसह लाडक्या बहिणी योजना सुरू झाल्यापासून 16,500 रुपये मिळाले आहेत. लक्षात घ्या, आत्तापर्यंत भरपूर लाडक्या बहिणींना 16,500 रुपये हे मिळालेले आहेत. बरोबर, 16,500 रुपये योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत. जर तुम्ही बघितलं, एका घरात जर 2 लाडक्या बहिणी असतील तर 16 आणि 16 32 आणि 500 असं जरी म्हणलं तरी आपण 33,000 लाडक्या बहिणींना सरकारनं, एका घरात जर 2 लाडक्या बहिणी असतील तर हे दिलेलं आहे. आपण बघू शकतो इथं. सगळ्यात मोठी रक्कम आतापर्यंत आपल्याला कुठल्या तरी योजनेतून भेटली असेल असं आपल्याला माहिती आहे. 16,500 रुपये मिळाले आहेत. काही महिन्यामध्ये 2 महिन्याची रक्कम लाडकी बहिणींना एकत्रितपणे दिली आली होती. फेब्रुवारी आणि मार्च, तुम्हाला माहिती आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ही रक्कम एकत्रित देण्यात आली होती. बरोबर, 3000 रुपये एकदम तुम्हाला टाकले होते आणि नोव्हेंबर डिसेंबरला पण 3000 रुपये, असं 3 आणि 3 6000 टाकले होते. आता याच्यामध्ये झालं असं की भरपूर लाडक्या बहिणींना त्यावेळेस त्यांचे काहीतरी कागदपत्र अडकले होते काहीतरी, त्यामुळे त्यांना ते 3000 रुपये भेटलेले नाहीत. त्यांना मार्चपासून पुढे हप्ते आलेले आहेत. मार्च, एप्रिल आणि मे. लक्षात घ्या.
एप्रिल आणि मे, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता त्यांना भेटलाच नाही. त्यामुळे त्यांना आता ते मागचे पैसे मिळणार का, तर मागचे पैसेसुद्धा मिळणार नाहीत, लक्षात ठेवा. या महिलांना मिळत आहेत केवळ 500 रुपये. बघा, तुम्हाला जर 500 रुपये नाही तर तुम्हाला जर 1,500 रुपयेच पाहिजे असतील महिन्याला तर हे कामं करावं लागणार आहेत. बघा, कोणत्या लाडक्या बहिणींना 500 रुपये मिळत आहेत मी तुम्हाला सांगतो. या लाडक्या बहिणींना मिळत आहेत फक्त आणि फक्त 500 रुपये. तुम्ही सुद्धा हे काम करायचं नाही तर तुम्हाला सुद्धा फक्त 500 मिळतील. आणि 500 मिळलं की मग काय नाही, मग काय फायदा होणार नाही. महिन्याला 500 मिळलं तर काय 6,000 रुपये आणि 12,000 रुपये वर्षाला येतील, काहीच फायदा नाही त्याच्यात. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतोय. आता तुम्हाला मी पुरावा दाखवतो. पहिली गोष्ट तर हे बघा, आत्ताच मी सकाळी व्हिडिओ टाकला होता. हो, पैसे आलेत मला 1500 आले. आज मनमाड 1500 रुपये आले, अहिल्यानगर 1500 रुपये आले. बघा, आपण कुठलीही खोटी माहिती, आपले सगळे व्हिडिओवरचे सगळे कमेंट्स आहेत, तुम्ही बघू शकता. बघा, धन्यवाद दादा 1500 रुपये आले. श्रीरामपूर जिल्हा, मला नाही आले पैसे. काही जणांना येत आहेत, लक्षात घ्या, गडबड करू नका. 1500 आले. आज जूनचे कधी येणार, जूनचे पण येतील. मला आले कोल्हापूर, बघा कोल्हापूर आहे, नाशिक आहे, भरपूर जणांना आलेले आहेत. बघा जिल्हा लातूर आहे, लातूरसुद्धा आपण बघू शकतो. भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत. आपण कधीही खोटं बोलत नाही आणि कुठलंही व्हिडिओ बिना ह्याचं टाकत नाही. इथं बघू शकताय तुम्ही. बघा, नांदेड डिस्ट्रिक्ट आहे, परत हा इकडं नाशिक आहे. भरपूर जणांना पैसे आलेले आहेत. पुण्यामध्ये आता येतील. आज 4 वाजताच्या पुढं पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद दादा. ओके, थँक्स, सगळ्यांचं धन्यवाद. जे आपल्याला कमेंट्स करतात चांगले, त्यांचं आपण आभारी आहोत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतोय मी आता. बघा, सरकार काय करत आहे तर तुमचं उत्पन्न किती आहे हे महिन्याला चेक करत आहे. लक्षात घ्या, समजा तुमचं उत्पन्न आता ह्या महिन्यात समजा तुम्हाला 2 लाख आहे, 2 लाख बरोबर. तुमच्या घरात जर कोण नोकरी लागलं वगैरे काय जर झालं तर ते उत्पन्न तुमचं काय होतं, वाढलं जातं. मग ते काय करतात, हे ज्या अंगणवाडी सेविका असतात जे ह्या गोष्टी चेक करतात, ते काय करतात, तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत तुमचे, म्हणजे उत्पन्नाचा दाखला असेल, बँकेतलं ट्रान्झॅक्शन असेल, हे सगळं बघा सरकार मागं तुमचं चेक करत असतं. किंवा तुमच्या शेजारचं कोणीतरी असतं, ते सांगून जातं की अंगणवाडी सेविका की ह्यांचं चांगलं उत्पन्न आहे वगैरे वगैरे. काड्या करणारे लोक तुम्हाला माहिती आहेत, आपल्या समाजात काय कमी नाही. तर ह्या गोष्टींमुळे कदाचित तुमचं नाव हे यादीतून बाहेर काढलं आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज हा येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट तर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं, 500 रुपये कोणाला येत आहेत सांगतो. 500 रुपये अशा लाडक्या बहिणीला येतात जी लाडकी बहीण दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे. म्हणजेच काय, PM किसान योजना. तुम्हाला माहिती आहे PM किसान योजना जी आहे आपल्या, ज्याच्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतात. तर अशा लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये येतील. जी आता संजय गांधी निराधार योजना आहे, तिला त्याच्यात पैसे मिळतात, तर तिलाही तर 500 रुपये मिळतील. अशा लाडक्या बहिणींना फक्त 500 मिळतील. आणि जर तुम्ही आता नियमांमध्ये बसलेच नाही तर मात्र तुम्हाला 1 रुपया येणार नाही. आणि इथनं पुढं एकसुद्धा हप्तासुद्धा तुमचा येणार नाही. आता तुम्ही म्हणाल मग आता आम्हाला ह्या महिन्यात पैसे आलेत, मग पुढे येतील का? हो, 100% येतील. परंतु जर महिन्याला जर काही नियम चेंज झाले तर काही सांगता येत नाही. आता बघा, 50,000 रुपये कोणाला मिळणार आहेत? 50,000 रुपये मे महिन्यात ज्या लाडक्या बहिणीला हप्ता आला आहे अशा लाडक्या बहिणींना तिथं 50,000 रुपये जे कर्ज आहे ते मिळणार आहे त्यांच्या व्यवसायासाठी. ते तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये मिळणार आहे. आता याची सगळी प्रोसेस पाहिजे असेल तर तुम्ही 50,000 पाहिजे असं लिहा पटापटा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे, तरच आपण त्याची प्रोसेस सांगणार आहोत पूर्ण. आता पुढं बघा, सगळ्यात महत्त्वाचं घरकुल. भरपूर लाडक्या बहिणींना स्वतःचं घरकुलसुद्धा आता मिळणार आहे. त्यासाठी जर अर्ज भरला नसेल तर पटकन भरून घ्या. मे महिन्यात जर तुम्हाला हप्ता आला असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आलं लक्षात? कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे लक्षात घ्या. पैसे आले, हो सगळ्यांनाच पैसे आलेले आहेत. खातं पटापट चेक करायचं आहे, सगळ्यांना पैसे आलेले आहेत. बघा, पुणे आज 4 वाजताच्या पुढं पुणे, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती होणार आहे आणि सगळ्यांना पैसे येणार आहेत. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा पटकन. चॅनलला व्हॉट्सअप जे आहे आपला व्हॉट्सअपचं ग्रुप असतं बघा, ग्रुपवर टाकून द्या पटापटा. तुम्हाला पैसे आलेत का कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. किती आले कमेंट करा. कोणत्या महिन्याचं राहिलं असेल ते कमेंट करा आणि सगळं एकदा व्यवस्थित करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.